नमस्कार रसिक श्रोते हो. मी विचारलं होतं की दीर्घकथा असली तर ती सलग वाचू का. प्रकाश जोशी यांनी म्हटलंय की त्याचे विभाग करून वाचा. पण समता जोईल, रेखाजी, मृणालिनी घुले, शांता वांजे, रमोला प्रधान, धनश्री उबाळे ह्या सर्व माझ्या मैत्रिणी म्हणतायत की सलग वाचा. आणि मलासुद्धा असंच वाटतं की गूढकथेमधील जे औत्सुक्य असतं ते कमी होऊ नये. त्यामुळे सलग वाचलेली अधिक चांगली. आणि ऐकताना जर ज्यांना वेळ असेल ते सलग ऐकतील आणि ज्यांना वेळ नसेल ते त्यांच्या सोयीप्रमाणे थोडी थोडी वाचतील. तर तुमचे सगळ्यांचे आभार, तुम्ही आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि माझ्या अभिवाचनावरती अगदी पहिल्यापासून प्रेम करणाऱ्या प्रमिला ढमढेरे म्हणतात, कथा वाचताना तुमच्या आवाजात सुद्धा गूढता जाणवते, त्यामुळे कथेची भयानकता अधिक वाढते. आणि हेच तर तुमच्या वाचनाचं वैशिष्ट्य आहे. आणि तेच आम्हा सर्वांना खूप आवडतं. जसं स्त्री पात्राचे संवाद वाचताना स्वर अधिक मृदू मुलायम होतो, लहान मुलांचे संवाद वाचताना तो स्वर अत्यंत हळूवार आणि बालिश होतो, तर पुरुषी संवाद वाचताना स्वर राकट आणि भरदार होतो. त्यामुळे कथा ऐकत नसून बघत आहोत असंच वाटतं. खूप छान सुरेखाताई, तुमचं वाचन असंच समृद्ध होत जावं हीच सदिच्छा, असं प्रमिलाताई म्हणतायत. प्रमिला ढमढेरे. प्रमिलाताई, खूप खूप आभार. असंच प्रेम कायम ठेवा माझ्या अभिवाचनावरती. ऐकत राहा. तुमच्या मैत्रिणींना आणि परिवाराला सुद्धा ऐकायला सांगा. मनापासून आभार. आज आपण ऐकूया पर्जन्य ही रत्नाकर मतकरी लिखित कथा. ऐक, टोले पडतायत ह्या त्यांच्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश केलेला आहे. ऐकूया पर्जन्य. आखाडी मान उचलून आकाशाकडे पाहते. निळ्या भोर आकाशात पांढऱ्या स्वच्छ ढगांचे पुंजकेच्या पुंजके पसरलेत. रानो माळ मेंढरं उंडरावीत तसे. पावसाच्या काळ्या ढगांचं काही लक्षणच नाही. लक्षण असेल कसं? आखाडी म्हणजे काय चीज आहे ते कळू दे एकदा पाटलाला. मनात आलं तर मी पावसाला थांबवून धरू शकते. हे पटत नाही म्हणे त्याला. पटत कसं नाही? चांगलं पटतं. मेला ढोंग करतो माझी नावाजणी करावी लागेल म्हणून. नुसती नावाजणी नाही, त्याचबरोबर खिस्सा हलका करावा लागेल ना थोडा, म्हणून. म्हणतो कसा? देवाच्या मनात असलो पाऊस पडावा असं तर पाऊस पडतो, दुष्काळ पाडावा तर दुष्काळ पडतो. सगळं काही देवाच्या दयेनं होतं. चांडाळ, स्वार्थापुरतं देवाचं नाव घेणार. त्यापेक्षा आम्ही बरे, देवाला नाहीसच करून टाकतो. तो आहे असं म्हणत नाही. देव नाही, निसर्ग आहे. झाडं, पाणी, आकाश, डोंगर यांचा निसर्ग. आणि त्या निसर्गाशी आमचं नातं. संबंध भल्या थोरल्या निसर्गाशी नाही, त्याच्या एखाद्या अगदी लहानशा अंशाशी. वयात आल्यापासून आखाडीने पावसाशी नातं जुळवलं होतं. ते सहजासहजी जमलं होतं असं मुळीच नाही. तिच्या आईने ही पर्जन्य साधना मुळात सुरू केली होती, पण त्या साधनेचं फळ तिला मिळालं नाही. नाना प्रकारचे अचाट नेम नियम तिने केले, पण तिला पाऊस पाडता किंवा थांबवता आला नाही तो नाहीच. उलट गावभर तिच्या जादू टोण्याचा बोभाटा होऊन लोक तिला भुताळीन मात्र समजायला लागले. आखाडीच्या आईला कधीच पाऊस पाडता आला नाही, पण तेवढ्याने ती डगमगली नाही. तिने चिकाटीने आपली विद्या आखाडीला शिकवली. मुळात आखाडीचा जन्म ऐन पावसाळ्यात आषाढी एकादशीला झाला. तेव्हाच तिच्या आईला त्यात निसर्गाची योजना दिसली होती.
मोठ्या कौतुकाने तिने मुलीचं नाव आखाडी ठेवलं आणि आपलं राहिलेलं काम आपली पोरगी नक्कीच पुरे करणार अशा विश्वासाने तिला आपली विद्या शिकवली. ते जन्मभर झगडून आईला साधलं नाही, ते आखाडीला चुटकी सरशी जमलं. कदाचित कुणी सांगावं, आईने केलेली साधनाच तिच्या रक्तात उतरली असेल. आईने मरताना आखाडीला सांगून ठेवलं होतं, पोरी, नशिबानं आणि कष्टानं तुला ही विद्या मिळाली आहे, सांभाळून ठेव. तुझ्या इच्छेने पाऊस पडेल, पडत असलेला पाऊस तुझ्या इच्छेने थांबू शकेल, पण ती इच्छा मात्र तलवारीच्या धारेसारखी लखलखीत ठेव. तिच्यावर कशाचंही पूट चढू देऊ नकोस. आपली विद्या काळी आहे. द्वेष, मत्सर, अहंकार, संताप ही तिची हत्यारं आहेत. चार चौघींना वाटतात ती प्रेम, आनंद, दया आपल्यासाठी नव्हेत. या भावनांना थाऱ्यालाही उभं करू नकोस, नाहीतर गंज चढेल तुझ्या इच्छेच्या पात्याला. विद्या काम करीनाशी होईल. तेव्हा विसरू नकोस आपण कोण आहोत. कधीच विसरू नकोस. आखाडी हे कधीच विसरली नाही. आपल्या मनातल्या चार चौघींच्या भावना तिने पार मारून टाकल्या. संसार करण्याचं मनात सुद्धा न आणता ती एकटीच राहू लागली. ठराविक नेम पाळू लागली. त्या पायी दिवसेंदिवस कृश होत गेली. तिचा वर्ण काळवंडला. गालांच्या खोबण्यातून नाक घारीच्या चोचीसारखं बाहेर आलं. डोळ्यात एक भीतीदायक चमक आली. गाव तिच्या वाटेला जाईनसा झाला. तिच्याविषयी कुजबुजून बोलू लागला. ती ऐकणार तर नाही ना? आपल्याकडे वाकडा डोळा तर फिरवणार नाही ना? या भयाखाली सतत राहू लागला. तसं पाहिलं तर आखाडी गावाचं काहीच वाकडं करत नसे. गावात पाऊस दर साल वेळच्या वेळी पडत असे. आखाडी त्याला बोलवून आणत नसे की घालवतही नसे. कधीच वापरायचा प्रसंग न आलेल्या एखाद्या ठसठशीत दागिन्यासारखी तिची विद्या अजून तिजोरीतच पडून होती. गेल्या वर्षी मात्र पाऊस अचानक गायब झाला. पडतो असं वाटताना एकदम नाहीसाच झाला. पाटलाची शेतं भरायला येता येता जागच्या जागीत जळायला लागली. सगळ्या गावात पाटील तालेवार. गावातली जवळजवळ सगळी शेती त्याचीच म्हटलं तरी चालेल. त्याचं पीक जळून चाललंय म्हटल्यावर एकटा तोच नाही तर सबंध गावच हादरून गेला. त्याने आखाडीला बोलावणं पाठवलं. 2 दंडावाले, कांबळीवाले, काळे कुट्ट भिल्ल आखाडीच्या घरी आले आणि त्यांनी तिला पाटलाचा सांगावा दिला. आखाडीने एक काळी कांबळी अंगावर ओढून घेतली आणि ती त्यांच्याबरोबर निघाली. वाड्याच्या वाटेवर भागा म्हातारीचं घर होतं. म्हातारीची मुलगी बाळणपणात वारली होती आणि तिला झालेली मुलगी जन्मापासून भागा म्हातारीकडे सांभाळायला पाठवली होती. म्हातारीची ती चिमुरटी नात कशी एकसारखी आजीचा पदर धरून असायची. आखाडी पाटलाच्या वाड्याकडे निघाली तेव्हा भागा म्हातारी नातीच्या केसांमधला गुंता काढत बसली होती. आखाडीला पाहून तिने पटकन कुशीला उठवलं आणि घरात ढकललं. आखाडीने ते पाहिलं नाही असं नाही. गावातले लोक आपल्याला भितात, मुलांवर आपली नजर पडू नये म्हणून त्यांना दडवतात हे तिला चांगलं माहीत होतं. त्यामुळे तिला त्या माणसांची चीडही येत असे. अर्थात चीड आली की तिला अधिकच जोम चढत असे. मात्र भागा म्हातारीच्या कुशीची गोष्टच वेगळी होती. आजीने आत ढकललं तरी त्या आजीला दाद न देता तिच्या आडून दडून का होईना पण आखाडीकडे कुतूहलाने पाहत होती. तिच्या शेंगेसारख्या सरळ बांध्याचं, चोचीसारख्या नाकाचं, चमकत्या डोळ्यांचं आणि तिने डोक्यापर्यंत पांघरून घेतलेल्या काळ्या कांबळीचं कुशीला भलतंच आकर्षण होतं. ती आपल्या इवल्याशा डोळ्यांनी आपल्याकडे न घाबरता एकटक पाहत राहते हेही आखाडीच्या लक्षात आलेलं होतं. आखाडी पाटलाच्या वाड्यावर पोहोचली तेव्हा पाटील तिची वाटच पाहत होते. आखाडी ना तू?
काठीवाल्या भिल्लांनी वाकून केलेल्या मुजऱ्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी विचारलं, तुला पाऊस पडता येतो असं ऐकलंय, खरे? खरे, आखाडी म्हणाली. मग दाखव ना जरा तुझा चमत्कार. शेतं जळून चालले आहेत, पाहतायस ना. पाऊस पाडता येईल, पण थोडा खर्च येईल. खर्च? तो कशाचा? आखाडीने त्यांना समजावून दिलं. गावाबाहेरच्या रानात जाऊन एक बकरं बळी द्यावं लागणार होतं. शिवाय गावातल्या प्रत्येक तिठ्यावर कोंबडी मारावी लागणार होती. या सगळ्या ठिकाणी भात ठेवावा लागणार होता. लहान मोठे मंत्रविधी करावे लागणार होते. शिवाय तिचं स्वतःचं घर भरून द्यावं लागणार होतं, ते वेगळंच. पाटील तयार झाला. तिने सांगितलेल्या सगळ्या विधींसाठी लागतील त्या सर्व वस्तू पुरवायचं त्यानं कबूल केलं. शिवाय तिला वर्षभर पुरेल इतका भात, मीठ मसाला, 2 नवी कोरी लुगडी, चोळ्यांसाठी कापड चोपड आणि 100 रुपये इतकं सगळं द्यायला तो तयार झाला. आखाडीला हे मान्य झालं. ती आपल्या कामाला लागली. ओळीने 3 दिवस ती उपाशी पोटी ओले त्या कपड्यानिशी रानात जाऊन बसली. तिथे आभाळाकडे तोंड करून अत्यंत एकाग्रतेने तिने मंत्र म्हटले. काटक्या जाळून मोठा धूर केला. धूर सगळ्याच्या सगळ्या आकाशात पोहोचायच्या आधीच आभाळ भरून आलं. डोंगराच्या मागून पाण्याने टपोरलेले करडे ढग वर येऊ लागले. क्षणोक्षणी अधिकाधिक काळसर होऊ लागलं आणि पाहता पाहता सारं आभाळ काळं गहिरं झालं. आखाडी घराच्या पायरीवर पोहोचली तर तिच्या डोक्यावर टपोरे थेंब पडले आणि ती घरात शिरून खिडकीतून बाहेर डोकावते तर काय, एक मोठी पावसाची झडच्या झड सारं अंगण भिजवू लागली होती. त्यानंतर 3-4 दिवस पावसाची सतत धार लागली होती. सारी रानं भिजून चिंब झाली होती. गावाची शेती पुन्हा एकदा हिरवीगार होऊन गेली आणि आखाडीच्या मनात स्वतःच्या कर्तृत्वाच्या अहंकाराचा काकडा पेटला होता. ती वाट पाहत राहिली. पाटील आपल्याला मानाने बोलावून नेईल, सगळ्यांसमोर आपले उपकार मानेल. आखाडे, आज तू आमच्यावरची मोठी आपत्ती दूर केलीस असं म्हणून आपल्याला नावाजेल आणि एरवी आपल्याकडे भयचकित नजरेने पाहणाऱ्या, आपल्या पाठीमागे नाही नाही ते कुजबुजणाऱ्या गावाला आपली खरी किंमत सांगेल. या आशेवर ती राहू लागली. नुसती तीच नाही तर तिचं रिकामं घर देखील पाटलाकडून येणार असलेल्या भाताच्या पोत्यांची, मीठ मसाल्याची आणि कपड्या लत्त्याची वाट पाहू लागलं. पण दिवस गेले, आठवडे गेले, महिना गेला, 2 महिने गेले, तरीही पाटलाकडून तिला नजराणा आला नाही की सन्मान करण्यासाठी बोलावणं आलं नाही. आखाडीची एरवीची परिस्थिती कायम हलाखीची असायची. लोक तिला घाबरत, दूर ठेवत. मग तिला सालभर काम कुठून मिळणार? धाकाचा उपयोग करून ती 4 घरांमधून जो काय भाकर तुकडा जमवायची त्यावर दिवस रेटले जात. साहजिकच पाटलांकडून मिळणाऱ्या इनामाची आशा मोठी होती. तीही विझू लागताच आखाडी पेटून उठली आणि वसुलीसाठी पाटलांकडे निघाली. पाटलाच्या वाड्याच्या वाटेवर भागी म्हातारी सांडगे वाळत घालत होती आणि कुशी तिला मदत करण्याच्या मिशाने इकडे तिकडे बागडत होती. आखाडीची लांब लचक सावली त्या दोघींच्या अंगावर पडली तशी भागी म्हातारीने धडपडत जाऊन कुशीला पकडलं आणि आपल्या पदराखाली घालून ती तिला घरात घेऊन गेली. आखाडी त्यांच्या घरावरून जात असताना भागी म्हातारी दारातच उभी होती, पण तिच्या पाठीमागून 2 डोळे लुकलुकत होते. आखाडीच्या मनात आलं, आपण 4 चौघींसारख्या असतो तर ती गंमत पाहून आपल्याला खुदकन हसू फुटलं असतं. आखाडी थोडी पुढे गेली आणि तिचं नाव घेऊन मारलेली हाक तिच्या कानावर आली. कुशीचा तो चिमणा मंजूळ स्वर तिने ओळखला. तिला एकदा वाटलं माघारी जाऊन कुशीची विचारपूस करावी, पण एवढ्यात कुशीच्या आजीचं दटावणं कानी पडलं. आपल्या वाट्याला या माणसांच्या भयाखेरीज दुसरं काय येणार या विचाराने तिचा जळफळाट झाला. त्या तिरिमिरीत
ती वाऱ्यासारखी चालत राहिली. आखाडी पाटलाच्या वाड्यावर पोचली तेव्हा तिला देवडीवरच्या पहारेकराने अडवलं. तिने त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकली. तो थरारला, बाजूला झाला. आणखीन दोघे अंगणात चुना लावीत बसले होते. ते तिला पाहताच आत पळाले. ती त्यांच्या मागोमाग तशीच आत शिरली. ओसरीवर वाघाच्या कातड्याने मढवलेला प्रशस्त कोच होता. त्यावर पाटील हुजऱ्या मुजऱ्यांमध्ये गुडगुडी ओढत बसला होता. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. पाटलाने एक बार तिच्याकडे खालपासून वरपर्यंत नजर टाकली. नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिर करीत तिला विचारलं, कोण तू? काय काम आहे तुझं? आखाडीच्या कपाळाला आठ्या पडल्या. याने आपल्याला खरोखरच ओळखलं नाही की हा ढोंग करतोय. आवाजाची एरवीची धार अधिकच तीव्र करत तिने विचारलं, मला ओळखलं नाही पाटील? हं, यंदाचं पीक पाणी कुणामुळे आलं? एवढ्यात विसरला? कुणामुळे? हा तुझ्यामुळे? काय तुझ्यामुळे आलं का? नाहीतर तेव्हा मला इथेच बोलावून आणली होती तुम्ही. इथेच माझ्या विनवण्या केल्यात मी पाऊस पाडावा म्हणून. पाऊस? पाऊस आणि तू पाडणार? पाटलाने पुन्हा गडगडाट केला. हुजऱ्या मुजऱ्यांनी मोठ्याने हसून त्याला साथ दिली. अगं बाये, पाऊस पाडणं देवाच्या हातात, पाटील म्हणाला. पाऊस पण तोच पाडतो आणि दुष्काळ पण. खोटारडेपणा करू नकोस, आखाडी कडाडली. पाऊस पाडण्याच्या बदल्यात माझं घरदार भरून द्यायचं कबूल केलं होतंस तू. मी माझ्या वचनाला जागले. पाऊस पाडला. तू मात्र अजून मला फुटकी कवडी दिसू दिली नाहीस. खबरदार. पाटलाचा नूर बदलला. त्याचा इतका वेळ कुत्सितपणे हसणारा चेहरा आता अकराळ विक्राळ दिसू लागला. खबरदार एक शब्द बोलशील तर. गावच्या पाटलाबद्दल असं बोललीस तर तुला त्याची सजा होईल, समजलीस? बोलणार 1000 वेळा बोलणार. आखाडीचा आवाज टिपेला चढला. सबंध गावभर तुझी बेअब्रू करणार. प्रत्येकाला जाऊन सांगणार की पाटील खोटारड आहे, माझ्या गरीब बाईचे पैसे बुडवणारा ठग आहे, लबाड चोरटा आहे. बोलणार मी, बोलणार. तू काय करणार आहेस माझं? काय करणार आहे? काय करणार आहे? पाटलाचा चेहरा संतापाने तांबारला. डोळ्यात रक्त उतरलं. धरा रे तिला, तो हुजऱ्यांवर ओरडला. त्यापैकी दोघांनी पापणी लवायच्या आत तिचे हात आणि पाय धरून ठेवले. तिसऱ्याला पाटलांनी खून केली तशी त्याने गुडगुडी जवळचं निखाऱ्याचं भांडं पुढे केलं. पाटलाने बाजूला ठेवलेल्या पितळी चिमट्यात एक धगधगता ठिणग्या ओकणारा निखारा उचलला. आक्रोश करू लागलेला आखाडीच्या तोंडाजवळ नेला. आखाडीने किंकाळी फोडली. त्यासाठी उघडलेल्या तोंडातल्या जिभेवर पाटलाने तो निखारा ठेवला. आखाडीची किंकाळी आतल्या आत गुदमरून गेली. तोंडात उडालेल्या भडक्यात वाचा कायमची जळून गेली. आखाडी झिडफिरत खाली बसली, ग्लानी आल्यासारखी. पाटील मोठमोठ्याने हसला. मग त्याच्या भोवतीचे हुजरेही खदखदून हसले. आखाडीने त्यांच्या नावाने बोटं मोडली. तिचा चेहरा संतापाने, वेदनांनी लाल झाला होता आणि कपाळावरून घामाचे थेंब ओघळत होते. आजवर तिला कधीच रडता आलं नव्हतं. मन हलकं होण्याचा तोही मार्ग आखाडीला मोकळा नव्हता. आता जा, मार बोंब गावभर, कर पाटलाची बदनामी. पाटील हसत हसत म्हणाला, उठ की. आता बसलीस कशासाठी? उठ, चाल उठ. तो खेकसला. आखाडी थरथरत उठली आणि आपल्या घराच्या दिशेने चालू लागली. पाटील तिच्या दिशेने पाहून थुंकला. हुजरे मंडळी जसं काही झालंच नसावं अशी परत आपल्या कामाला लागले. पण त्यांच्या मनाला
कसल्या तरी भयाची चाहूल लागल्याशिवाय राहिली नाही. आपल्या मालकाने नकळत संकटाला आमंत्रण दिलंय असं काहीतरी त्यांना वाटून गेलं होतं खास. आखाडीच्या तोंडात जाळ झाला होता, पण त्याहीपेक्षा मन अधिक पेटलं होतं. पाटलाला त्याच्या बदमाशीचं प्रायश्चित्त द्यायलाच हवं. आता जगायचं ते या सुडासाठीच असं वाटायला लागताच तिच्यात दसपट बळ संचारलं. तिच्या नकळत तिच्या शरीराची काम अधिक ताठ झाली. वर्षभर आखाडी तशीच थांबून राहिली, वाट पाहत पाटलाचा सूड घेण्याच्या संधीची. उन्हाळा संपायला आला आणि ती घर बंद करून डोंगरावर गेली. सगळा डोंगर माथा उन्हाने रणरणला होता. तिथेच एका कातळावर बसून आखाडीने साधना सुरू केली. मन एकाग्र करून ती आभाळाकडे पाहू लागली. पाहता पाहता तिला भास व्हायला लागला की समोरच्या सूर्यबिंबाशी आपण एकरूप होत आहोत. डोळ्यांनीही ते मान्य केलं आणि ते दिपून जाईन असे झाले. आता हे ऊन हेच कायम सोबतीला. पाऊस बघायला मिळणार नाही, कधीच नाही. खरं म्हणजे या साधनेसाठी सभोवती चारी दिशांना अग्नी पेटवायला हवा होता. पण या क्षणी आखाडीची सुडाची भावना इतकी प्रबळ झाली होती की वेगळा अग्नी पेटवायची तिला गरजच नव्हती. सोन्याची लगड आगीत धरावी तशी ती क्षणोक्षणी अधिकाधिक शुद्ध होत होती. तिच्या मनातला भाव निसर्गाला अधिकाधिक स्पष्ट होत होता. 3 दिवसानंतर आखाडी घरी परतली तेव्हा पाटलाचा बंदोबस्त होऊन चुकला होता. तिची जीभ भाजून काढणाऱ्या, तिच्या वेदनेला हसणाऱ्या, तिच्या तडफडीवर थुंकणाऱ्या आणि मुख्य म्हणजे तिच्या हक्काचा मोबदला तिला नाकारणाऱ्या पाटलाचे हाल पाहून आता ती खदखदा हसणार होती. तिच्या हृदयातला सूड अधिकच प्रबळ होणार होता आणि त्यामुळे तिची विद्या अधिकच प्रखर होणार होती. आखाडी निरभ्र आकाशाकडे पाहते. छे, हस्त नक्षत्र लागून कितीतरी दिवस लोटले. यंदा टिपूसभर सुद्धा पाऊस पडणार नाही ह्याविषयी लोकांची आता खात्री झाली आहे. आता गावात कुठेही हिरवळ दिसत नाही. मोठमोठ्या वृक्षराजांच्या पार वाळक्या फांद्या उरल्या आहेत. त्यांच्या तळाशी पिवळ्या पाचोळ्याचे ढीग जमलेत. उन्हाळ्यात जमिनीला पडलेल्या भेगा अधिकच रुंदावल्या आहेत. विहिरी कोरड्या ठाक पडल्यात आणि बायका पिण्याचं पाणीसुद्धा लांब वरच्या आता आटत चाललेल्या नदीवरून घेऊन येत आहेत. पाटलाची शेतं तर आता पार जळून चालली आहेत. आखाडी आकाशाकडे आनंदाने पाहत असताना तिच्या मागे 2 भिल्ल येऊन उभे राहतात. त्यांच्या हातात दंडे, पण का कोण जाणे त्यांनी ज्या थाटात दंडे धरलेत त्यात फार जोर दिसत नाहीये. आखाडी हसते. पाटलाचं बोलावणं, पुन्हा पाऊस पडण्यासाठी विनवण्या. यावेळेस तिला हवं असलं तर येत नाही असं म्हणू शकते, पण न जाण्यापेक्षा पाटलाच्या वाड्यावर जाण्यात आणि त्याची दैना पाहण्यात अधिक आनंद आहे. आखाडी उत्साहाने निघते. करपलेल्या शेतांवरून, निवडुंगाच्या ताटांवरून ती तिघं त्या डोळे जाळणाऱ्या उन्हातून पाटलाच्या वाड्याच्या दिशेने चालत राहतात. भागा म्हातारीच्या घरावरून जाताना आखाडीचे डोळे सवयीने कुशीला धुंडू लागतात. पण कुशी सोडाच, म्हातारी भागा देखील दारात दिसत नाही. गेल्या कुठे या दोघी? आखाडीला चुकल्यासारखं होतं. ती तिघं वाड्यावर पोचतात. आखाडीच्या स्वागतासाठी पाटील स्वतः खाली उतरून येतो. त्याच्याबरोबर आज फक्त 2 हुजरे आहेत. पाटलाचा चेहरा उतरलेला आहे. काळजीने त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली आहेत. पाटील म्हणतात, आखाडी, आम्ही ऐकलंय तुला पाऊस पाडता येतो. ऐकलंय काय? आखाडी मनात म्हणते, मेल्या चांडाळा, माझ्याकडून गेल्या वर्षी पाऊस पाडून घेतलास
मला फसवलंस आणि आत्ता आत्ता हे ऐकवतेस मला? खोटारडा कुठला. पण ती काहीच बोलत नाही. गेल्या वर्षी पाटलाने तिच्यावर तो भयंकर प्रसंग आणल्यानंतर तिची जीभ कितीतरी दिवस ठणकत राहिली होती. तिच्यावर टरटरीत फोड आले होते. नंतर ते पिकले होते. त्यात पू जमा झाला होता. तिच्या तोंडाचा नरक होऊन गेला होता. नंतर जखम सुकून गेली आणि हळूहळू आराम पडला खरा, पण आताही बोलणं कठीण जात होतं. टाळ्याला घासली की जीभ दुखायची, म्हणून काही शब्दांचे उच्चार करणं मुश्किल झालं होतं. त्यामुळे आखाडीचं बोलणं जवळजवळ कायमचं बंद झालं होतं. बोलत का नाहीस? पाटील अपमान वाटून विचारतो. आखाडी बेधडक जीभ काढून दाखवते. पाटलाला त्याचा अर्थ कळत नाही. एक हुजऱ्या त्याच्या कानाशी लागतो. पाटलाला पूर्वीची आठवण देतो. पाटील मान डोलावतो. आम्ही दिलेल्या शिक्षेचा सूड म्हणून तू यंदा पावसाला थांबवलंस काय? तो विचारतो. तसं असलं तर माफ कर. आमची चूक झाली. झालं गेलं विसरून जाऊन तू मोठ्या मनाने यंदा आमच्यासाठी पाऊस पाड. आम्ही दामदुपटीने तुला मोबदला देऊ. खरं सांगतो. किती निलाजर आहे हा माणूस, आखाडी मनातल्या मनात म्हणते. एकदा मोडलेलं वचन परत द्यायला याला शरम कशी नाही वाटत? पण प्रत्यक्षात ती हे काहीच बोलत नाही. मुकाट्याने तिथून जायला निघते. पाटलाने खून केल्याबरोबर दाराशी थांबलेले भिल्ल आखाडीला अडवतात. क्षणभर तिच्या काळजाचा ठोका चुकतो, पण तिला ठाऊक असतं. गेल्या वेळेला जीभ जाळली. आता तो आणखीन काय करू शकणार? तिच्याकडून आज ना उद्या काम करून घ्यायचं तर तिला जिवंत ठेवणं भाग आहे. पाटलासाठी काहीही करायला साफ नकार देऊन आखाडी तिथून निघते. पाटील तिच्या विनवण्या करत राहतो, पण तिला त्या ऐकू येत नाही. सुडाच्या आनंदाने तिचं मन पुरतं भारून टाकलेलं असतं. पाटलाची शेतीवाडी जळून जाणार. यंदा साप जळून जाणार. पुढच्या साली नेहमीच पाटील आता आयुष्यातून उठणार. त्याला गाव सोडावा लागणार, कारण त्याने गाव सोडल्याशिवाय या गावात कधीच पाऊस पडणार नाही. आखाडी तो पडू देणार नाही. धुळीत पावलं उठवीत आखाडी चालत राहते विजयाच्या आनंदात. अचानक तिची पावलं थांबतात. भागा म्हातारीच्या दाराशी. दार अजूनही रिकामच. तिथे आजी किंवा नात यातलं कुणीचाच बसलेलं नाही. माझा आनंद भागाने पाहायला हवा आणि तिच्या कुशीने देखील. आखाडी हळूच भागाच्या काळोख्या घरात शिरते. तशीच एका कोपऱ्यात उभी राहते. भागा जमिनीवर बसलेली. आखाडीच्या चावलीने दचकून ती विचारते, कोण आहे? एव्हाना आखाडीचे डोळे अंधाराला सरावलेले. तिला दिसतं की भागाच्या पलीकडे जमिनीवर अंथरूण पसरलंय. त्याच्यावर कुशी निजली आहे. तेवढ्यात भागाची नजर आखाडीवर पडते. ती दचकून अंग काढते. इथे कशाला आलीस बये? असं घाबरून विचारते. तुझी नात दिसली नाही बाहेर, म्हणून आले चौकशीला. आखाडी सांगते. बाये माझ्या, हिचा माझ्या नातीवर डोळा. भागा मनातल्या मनात धास्तावते, पण आपली भीती बाहेर दिसू न देता म्हणते, काय करणार? पोरीने हंतरून धरलंय तापाने. जळला भयंकर उन्हाळा पडलाय. पावसाची एक सर नाही. पोरगी कशी उठणार या तापातून कोण डणे. एकसारखा ध्यास घेतलाय तिने ध्यास घेतलाय पावसाचा. आखाडी कुशीच्या अंथरुणाशी जाऊन बसते. मनात असूनही भागा तिला अडवू शकत नाही. कुशीचे डोळे मिटलेले. तापाच्या गुंगीतच ती बरळते. आजे पाऊस कधी येईल? आजे पाऊस कधी येईल सांग ना. भागा डोळ्यांना पदर लावते. स्फुंते. म्हणते, लेकरू जाणार. मला म्हातारीला एकटीला टाकून जाणार. आणि एकदम
आखाडीच्या अंतरंगात काहीतरी उलटं पालटं होतं. इतकी वर्ष तिथे अजिबात नसलेलं असं काहीतरी एकदम प्रकट होतं आणि तिचं अवघं बाई पण ढवळून काढतं. या नव्या भावनेची तिला भीती वाटते. या भावनेपायी आपली अमानुष शक्ती नाहीशी होणार आणि आपण 4 चौघींपैकी एक होणार याची तिला काळजी वाटते. सांग ना अजय, अजय पाऊस कधी पडणार? हो, कधी पडणार? कुशी कंटे. कल्लोळ कल्लोळ. शेवटी सगळे बांध फुटतात. आजवर स्वतःभोवती घालून घेतलेली बंधनं अचानक तुटतात. मनातली घालमेल वाढते आणि आखाडीच्या डोळ्यात पाणी जमून येतं. आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात पाणी. त्यातला एक थेंब तिच्या गालावरून ओघळून कुशीच्या उघड्या हातावर पडतो. आजे पाऊस आला. कुशी डोळे उघडून चित्कारते. हा बघ पाऊस माझ्या हातावर पाऊस. आखाडी रडू लागता क्षणी तिने टाकलेला मंत्र निष्फळ होतो आणि इतका वेळ तिने थांबवलेला पर्जन्य मुसळधारांनी कोसळू लागतो, कोसळतच राहतो. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह. ह्या कथेमध्ये आपल्याला हे जाणवतं की पत्थराला सुद्धा पाझर फुटतो. दगडी डोंगर त्याच्यावरती सुद्धा हिरवळ उमटते. तर आखाडीच्या मनामध्ये सुद्धा करुणा जागी होते. प्रत्येक माणसामध्ये थोडा तरी करुणेचा अंश असतो. भेटूया पुन्हा.